कामगार कायद्यातील सुधारित बदलांनुसार व्यापक कामगार हिताला प्राधान्य द्यावं, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत विविध कामगार कायद्यातील प्रस्तावित सुधारणांचं सादरीकरण. खासदार नरेश म्हस्केंची उद्धव ठाकरेंवर टीका. युबीटी म्हणजे उलेमा बचाव टोळी, म्हस्केंची ठाकरे सेनेवर टीका. म्हस्केंनी मुस्लिम धार्जिणे म्हणत ठाकरेंना डिवचलं. जालन्यात काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान राम मंदिराच्या गर्भगृहाला कुलूप. खासदार कल्याण काळे यांच्यासह कार्यकर्त्यांना बाहेरच करावी लागली आरती. गर्भगृह न उघडण्यामागे भाजपचं राजकारण असल्याचा काळेंचा आरोप. नांदेडच्या मनमाडमध्ये रिपाईचं आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आंदोलन. कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. मुंबईतील एसवी रोडवरील मेट्रोच्या कामामुळे पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलारांचे महापालिका आणि MMRDAला निर्देश. सांगलीत अपेक्षित पाऊस नाहीच. पूर्वेकडील तालुक्यात जोखीम घेऊन शेतकऱ्यांकडून पेरण्या. तासगाव तालुक्यात आतापर्यंत केवळ 20%च पेरण्या. हिंगोलीत पावसाची मोठी तूट. जून कोरडा, जुलैतही पाऊस नाही. 2,45,000 हेक्टरवरील पिकं संकटात. 59% पेरणी झाल्या. शेतात मात्र भेगा पडल्या. पुण्यातील वरंदा घाट 31 ऑगस्टपर्यंत बंद. दरड कोसळण्याच्या शक्यतेनं प्रशासनाचा निर्णय. भोर महाड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी घनसाळ भाताची लागवड करत 1 दिवस बळीराजासाठी उपक्रमात सहभाग घेतला. भाताच्या खळ्यात बसून शेतकऱ्यांसोबत जेवणाचा आनंदही घेतला. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचं तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटात सर्व तिकीट फुल. अनेक महत्त्वाच्या गाड्यांचं वेटिंग लिस्ट देखील संपली. बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जायचं कसं? चाकरमान्यांसमोर प्रश्न. कोल्हापूरची जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी ठरली बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया. चेन्नईत पार पडली नॅशनल एक्वेटिक चॅम्पियनशिप. या स्पर्धेत श्रावणीला 1 सुवर्ण 1 रौप्य पदक. 2 पदकांच्या कमाईनंतर सोलापूरसह राज्यभरातून श्रावणीचं कौतुक. बीडच्या गेवराईत IT इंजिनियरला शेअर ट्रेडिंगच्या बहाण्यानं 8.25 लाखांचा गंडा. बनावट सेबी प्रमाणपत्र दाखवून केली फसवणूक. बीड सायबर पोलिसात 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. बदलापुरात FDAची मोठी कारवाई. बुरशी लागलेल्या पिझ्झा बेस दिल्यानं फ्लिपकार्ट मिनिट्सचा परवाना निलंबित. गोडाऊनवरील छाप्यात आढळले भेसळयुक्त पदार्थ. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत 8 वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाला. गिल्बर्ट हिल रोडवर मित्रांसोबत आंघोळ करताना दुर्घटना घडली. रत्नागिरीच्या चिपळूणमधील रेहेळ गावणवाडीत सासू सुनेचा वाद. लवकर उठा म्हणतात सुनेनं 71 वर्षीय सासूला केली मारहाण. जखमी सासूच्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बँकॉकमध्ये पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू. लाईव्ह इव्हेंट सुरू असताना लागली आग. आगीत 63 जण गंभीर जखमी. अमेरिकेच्या फिलाडेल्फियात वादळाचा तडाखा. ताशी 13 किलोमीटर वाऱ्यानं झाड आणि वीज वाहिन्या कोसळल्या. अनेक भागात पाणी साचलं. पूर्व चीनमध्ये 22 चक्रीवादळामुळे मोठा तडाखा. झेजियांगमध्ये मुसळधार पावसामुळे 2 लाखाहून अधिक लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. दक्षिण कोरियात नवीन प्रणाली अंतर्गत पहिला तीव्र उष्णतेचा इशारा. ग्योन्सान आणि पोहोगानमध्ये तापमान 38 ते 39 अंशांवर जाण्याचा अंदाज.